काय झालं दादाला काय सांगितलं तुम्ही? आज वाचवलंय मी तुम्हाला. याने कसं काय? घरातल्यांना असा संशय आहे की जानकी मॅमला कोणतरी जाणून बुजून त्रास देत आहे. आता हा संशय कुणावर आहे हे मला वेगळं सांगायला नको. माझ्यावरच. परशुराम किल्लेदार एकमेव खलनायक या कुटुंबातला. तर ते जाऊ दे, वाचवलं कसं ते सांगायचं राहिलं. सांगते. मी सरांना असं सांगितलं की हे सगळे जानकी मॅमला होणारे भास आहेत. त्यांना दिसत नाहीये ना, म्हणून त्यांना सतत असं वाटतं की त्यांच्या जीवावर आणि माऊच्या जीवावर कोणीतरी टपलंय. तुम्ही सांगितलं दादाला पटलं? परशु सर, कुठली गोष्ट कोण सांगतं ना ह्याला खूप महत्व असतं. मी जानकी बद्दल बोलले होते तुझ्याशी. तुझं काय करायचं ठरवलंयस तू? आता वेळी मी त्या कानन मॅडमशी बोललो. त्यांनी सांगितलं की हा प्रॉब्लेम काही तितका मोठा नाही आहे, फारच स्वाभाविक आहे. तसं असतं, माणसाला उजेडात नेहमी वावरायची सवय असते, त्यामुळे अंधार झाला की तो थोडासा घाबरतो. पण हे फारच स्वाभाविक आहे. पण मग ह्याच्यावर काही उपाय नाहीये? उपाय तसा काहीच नाहीये, कारण वाट पाहायची. म्हणजे एकदा का तो माणूस त्या अंधाराला सरावला की आपला आपण सावरतो. सगळं विचित्रच वाटतंय, पण खरंही आहे ना ते. आपण काही मदत करू शकतो का रे तिला? करू शकत असलो तरी न केलेलीच बरी. कसं आहे आतेबाई, आपणहून जेवढी जानकी या अंधाराला सरावेल तेवढी ती लवकर सावरेल. तुझ्या सांगण्याने काय जीवात जीव आला रे बाबा. तुमच्याशी बोलल्यामुळे ना माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. निष्कारणच मी सगळ्यांवर संशय घेत होते. माझ्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास झाला असेल ना? मॅम, तुम्ही उगाच मनाला लावून घेताय. काय असतं की तुम्ही ज्या फेज मधून जाताय त्या फेज मध्ये मानसिक तोल असाच ढासळतो. पण मी थेट घरातल्याच लोकांवर संशय घेतला ना. चुकून कोणावर आरोप केला असं तर केवढ्याला गेलं असं हे प्रकरण. घरातली माणसंही समजून घेतीलच ना मॅम तुम्हाला. काय असतं की ज्या वेळेला एखाद्याची दृष्टी जाते त्यावेळेला त्याचा स्वतःवरचा विश्वास उडू लागतो. तुमचंही तसंच झालंय. त्यामुळे तुम्ही उगाच आता हे सगळं मनातून काढून टाका आणि पहिल्यासारख्या अगदी नॉर्मल वागा. माझाही प्रयत्न तोच चाललाय. समजा आपण दागिने चोरले आणि त्यानंतर भाऊजींनी किंवा आत्याबाईंनी जर का माझ्याकडे तिजोरीच्या चाव्या मागितल्या आणि तिजोरी उघडल्यावर त्यांच्या लक्षात आलं की यात दागिने नाही, तर काय करायचं आपण? काय सुपीक डोकं चालू. हे माझ्या कधी मनातच आलं नसतं बघा. म्हणून मी आजच सगळे दागिने घेऊन सोनाराकडे गेले होते आणि त्यांना आपल्या दागिन्यांसारखे हुबेहूब खोटे दागिने बनवायला सांगितले. एकदा का दागिने तयार झाले की सोनाराला पण कळणार नाही खोटे कोणते आणि खरे कोणते. आणि त्यानंतर खोटे दागिने आपण तिजोरीत ठेवायचे आणि खरे दागिने गहाण. आणि त्यातून जे काही पैसे मिळतील ते काननबाईंना द्यायचे. आता मलाही सांगा मुख्य विषय म्हणजे हे सगळं कसं काय करायचं, जानकीला कसं न कुठल्या पद्धतीने मारायचं ते ठरवू आपण. काय ग? आमच्या डोक्यात काही कल्पना आहे, पण तुम्ही काय ठरवलंय ते कळावं म्हणून तुम्हाला इथे बोलावं. जानकी मॅमना मारण्यासाठी आपण त्यांना विष दिलं तर? म्हणजे नेमकं कसं काय करायचं ते सांगा, विस्कटून सांगा. माझ्याकडे एक प्लॅन. जानकी मॅमना डॉक्टरनी गोळ्या दिल्यात. एक सकाळी घ्यायची, एक रात्री घ्यायची. कुठलंही औषध कमी प्रमाणात घेतलं तर ते शरीराला चांगलं असतं आणि जर खूप जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचं विष होतं. जानकी मॅमना औषधाचा ओव्हरडोस दिला जाऊ शकतो. म्हणजे मी जर एका गोळीच्या ऐवजी दुधात भरपूर गोळ्या मिसळून दिल्या तर मला वाटतं अर्धा तासाच्या आतच जानकी मॅम